5 सायन्स ज्याच्याने तुम्ही ओळखू शकाल की तुमची गट हेल्थ जी आहे, आतड्यांची हेल्थ जी आहे ती प्रॉपर आहे की नाही आहे। त्यामध्ये नंबर 1 आहे डायजेस्टिव्ह इश्यू। जर तुम्हाला वारंवार गॅस, ब्लोटिंग, डायरिया होत असेल तर तुम्हाला गट हेल्थवरती काम करणं गरजेचं आहे। नंबर 2 इज फूड इंटॉलरन्स। जर तुम्हाला होत असेल वारंवार तरी सुद्धा तुमचा फोकस असायला पाहिजे की तुम्ही गट हेल्थ इम्प्रूव्ह कराल। नंबर 3 आहे की फटीग आणि लो एनर्जी। जर तुम्हाला वारंवार एनर्जी तुमची डाऊन वाटत असेल आणि थकवा राहत असेल दिवसभर तरी सुद्धा डायजेशनवरती फोकस करणं गरजेचं आहे। नंबर 4 इज तुमची स्किनचा इश्यू जर तुम्हाला असेल म्हणजे ॲक्ने, पिंपलपासनं ते एक्झेमापर्यंत तरी सुद्धा तुम्ही तुमच्या गट हेल्थ इम्प्रूव्ह करण्याच्या मागे लागायलाच पाहिजे। आणि नंबर 5 इज मेंटल इश्यूज। जर तुम्हाला स्ट्रेस वाटत असेल, तुम्हाला डिस्टर्ब वाटत असेल तरी सुद्धा तुमचं डायजेशन म्हणजे गट हेल्थ हे कारण नक्कीच असू शकते। सो फोकस करा त्याच्यावरती आणि त्याला बॅलन्स कसं करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघूया। थँक्यू सो मच आणि टेक केअर।